हे बघ असं खोच जरा. हा असं जरा खोच. इकडे बघ. आई शपथ. हे आमचं बेवडं बघा. बसलं ना मग काय लेवट बसले बघ. फाट कोण मुंग्या आल्या का ना त्याच्या मार मी. तर म्हणजे खूप लोकांनी कमेंट केली होती आम्हाला की तुमचं बीटीसी बघायला आम्हाला लय आवडेल. तर आज बीटीसी शूट करायला हे बघा. आता पहिलं शूट चालू आहे. हे काय कसली ऍक्टिंग आहे? दारूची आहे. दारूची ऍक्टिंग करायची आहे. सगळं सेटअप झालं आहे. माझा अवतार बघा. हा नाही अंदर हे खोच की इथं असं हे खोच जरा. हा असं जरा खोच. हा ओके. शूट आता घेणार आहे आता. आणि परत यातले काय काय मज्जा आहे ते तुम्हाला दाखवतो. काय बरं आता तर मंडळी आता शुडी घालतो. हे बघा दादा हाताला चुकून पट्टा लागलाय. लाल दिसते का? हे बघा वन उठलाय वन उठलाय. उठलाय अशी पण मेहनत लागला असते. जोरात. चुकून काय पण लागू शकते. काय पण होऊ शकते. काळजी घेतोय तरी पण याचा बेल्ट सुटला आणि मला लागला. नाही जोरात मारल्यात मुद्दाम. एवढं सगळं करताना थाप लागलाय. दम धरलाय पळून पळून. आणि मी पडलो असतो तुला वेळ. उसात शिरले उसात बाहेर आले. कुठे येऊन आम्हाला उसात काय 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 काम करायला होतं लागले. तुमचं? आम्हाला कपडे काढायला लागले. उसात काय काम होतं? उसात जाऊन असं आलंय. पाला पण कापला. इकडे बघ. आई शपथ. लाल दिसते का? हीच मेहनत. त्यालाच मेहनत म्हणतात. मेहनतीशिवाय फळ नाही. म्हणाय त्या दोघांचे व्हिडिओ आणि आमचे आम्ही कॅमेरामन. आम्ही दात काढायचं. काय रडालता खरं. मला तुम्हाला सांगतो इथं इतकं वाईट लागलंय. अक्षरशः कळ्या लागल्या आता. खरं बोलते मी एकदम खरं. एवढं जळजळ लागले. एवढा फाट त्याच्या फटका पडलाय. आमच्या दादाचा मार्गीने लई बेकार. हाय की सगळ्या राग काढले असणार तुमच्यावर. कोण नव कोण हातात गावला. आई शपथ त्याचं लय आहे. आणि आता काय करायला बघा. आता तिकडं जाऊन बाटली उडकून आला तो. बाटलीचा एक व्हिडिओ आहे. आणि आम्ही बाटली आणायला विसरलोय. त्यामुळे आता तिकडं जाऊन बाटली घेऊन आलाय. हा खरेखर घेऊन आल्यात. हे बघा काय करायचं सांगा. अशा अडाणी आमच्या या. तर मंडळी बघा इथं आमचं आता शूट चालू झालंय. हे आमचं बेवडं बघा. लय चढले. कॅमेरा बघत आहे लय लांब चालला. मला काही कळालंच नाही बा इथं. गेली बरोबर आहे. बैला काय कान पण सुजला बघा. आज मार खायचा माझाच दिवस आहे. मलाच मार खायला लागले आज. कान सुजला पाट्ट करून. हळू मार म्हणता हळू मारत नाही त्याच्या मारे मी मार नाही सांगून आता मार खायला. कानात लागले तेवढे. कमी बसलं ना. मग काय लेवट बसले बघ. फाट कोण मुंग्या आल्या कानात त्याच्या मारे मी. दिसत असेल तुम्हाला इकडे उन्हाकडे दाखवतो. कान लाल झालाय. माझाच मार खायचा दिवस आहे. दिसायला काय स्वाती कान. लाल झाले लाल. हे बघा मोठ्या भावाचा बारक्या भावावर
जुलमी अत्याचार. दारू न पिता मार खाल्लाय. मी पिल्यावर किती मार खाईल. हा म्हणजे मी आज चालू केल्यावर बरं झाले 2-3 व्हिडिओ तुम्ही शूट बघितलास. आता गाण्यात शूट करणार आहे मी. तर म्हणजे शूट करायला जवळजवळ 3 तास गेले. 1:30ला आलतो, 5 वाजल्यात म्हणजे 3.5 तास झालं. 3.5 तास झालं. आमच्या कोरजीच्या आमच्या वसुंधरा मॅडम येणार होत्या स्वातीचा आणि आमच्या आईचा केक कट करायला. त्यांना वेळ दिली होती पण त्या लवकर आल्या नाहीत वेळेत. त्यामुळं इकडं आलो आम्ही शूट करायला. शूट झाले ऑलमोस्ट पूर्ण. खरं एक व्हिडिओ राहिला आहे आमचा, तर त्या ताई आल्यात. त्यामुळे आता जायला पाहिजे आम्हाला. भेटायला जायला पाहिजे. आता मेन म्हणजे कसं हा व्हिडिओ करायला आम्हाला अजून पुढच्या सोमवारची वाट बघायला ना, कारण की याला सुट्ट्या असत्या सोमवारी. त्यामुळे आता कोण तर आपल्याला भेटायला आले, त्यामुळे आता आपल्याला जायलाच पाहिजे. कारण सगळं माणसावरच असते. काय करणार, आपण जायला पाहिजे. झाले आता ऑलमोस्ट. एक तेवढा राहिला व्हिडिओ दादाचा. झालंय बऱ्यापैकी. होय एक व्हिडिओ मार कोण झाले. कान सुजलाय. पट्ट्यानं मार खाल्लाय. पट्ट्यानं मार खाल्लाय. बघितला चला आता त्या केक कापूया आपण स्वातींचा. तुझा एक व्हिडिओ राहिला, तुझा एक सोमवारी करूया आपण व्हिडिओ. सोमवारी करूया चला. असू दे चला. एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, बाय म्हणलो खरं. दादा पण आमचा ॲक्टिंगमध्ये एवढा ढळलेला की त्याला मारताना भान नव्हतं आणि मला सुद्धा मार खाताना भान नव्हतं. आणि जेव्हा ॲक्टिंग व्हिडिओ केला आणि जेव्हा ॲक्टिंग संपली इथं लागल्या तर मला डोकं सुजले माझं आता इथं काय. आणि हा हसण्याचं भान होतं. आणि शेवट जोपर्यंत कट म्हणत नाही तोपर्यंत ॲक्टिंग सोडली नाही. आणि कट म्हणल्यावर मग मात्र असं करतो आलो मी, ऐक लेवट लागले. त्यामुळे असं असते, हाडाचे कॅरेक्टर असं असतात मार खाण्यात पण आणि याच्यात. जोपर्यंत ॲक्टिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. बाबा माझ्या कानात सांगायला लई जोरात मारलायचा भाऊजीला म्हणा. लागले काय खरोखर लागले मारताना स्वाट पण बसलेलं त्याला ऍक्टिंग कर म्हणून सगळं मारतोय. कारण मी ऍक्टिंग सोडली नाही. मला याला म्हणतात ऍक्टिंगचं म्हणजे हाडातून करायचं. चला त्याशिवाय मजा येतच नाही. चला जाऊया आता बाय बाय. आता वाढदिवस सेलिब्रेशन बघा. घरात गेल्या वाढदिवस सेलिब्रेशन आहे ते पण बघा. खूप लांबून आम्हाला भेटायला आले आहेत. उदगाववरून आल्यात भेटायला. उदगाववरून आणि काय उदगाव ना उदगाववरून भेटायला आले आहेत सबस्क्रायबर. या वसुंधराताई काय तुम्हाला ओळखतायत, आमच्या कायमच्या मेंबर आहेत. चला केक कापा. आईचा पण लागूनच वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्वाती. हॅपी बर्थडे टू यू. होय होय नेसणार घेऊ. तुम्ही एवढं प्रेमान दिलंय म्हटल्यावर होय. काय गरज नाही आहे खरं तरी पण घेऊन आलाय. तुम्ही आलाय एवढंच आम्हाला बास असते. तर आमचे फॉलोअर्स आम्हाला भेटायला आलते. आमचे सबस्क्रायबर भेटायला आलते उदगाववरून. आणि एसटीनं आलते. संध्याकाळ झाल्या म्हणून म्हटलं त्यांना सोडायला आलो आम्ही. गाडीवर बसून सोडूया त्यांना. आणि कसा एवढ्या लांबून आल्यात आणि वेळ पण झाला आहे ना. आणि आपले फॉलोअर्स हीच आपली कमाई असते. आणि आम्ही या पेशामध्ये एक पैसा वगैरे म्हणून शिरलो नाही. आम्ही माणूस की जपायला शिरलो आहे. भले आम्हाला पैसे कमी मिळू देत पण माणूस की 4 माणसं आम्हाला चांगल्या नावानं ओळखायला चांगलं मला त्यांना सोडलं एसटीत बसवलं तेव्हा आमचा जीव हे झाला. कारण की जाणार कसं एवढं लांब ना. एवढा लांब आणि लेडीज आहेत. हा लेडीज आहेत त्यामुळं आम्हाला काळजी वाटते. घरी पोचल्यानंतर म्हणून म्हटलं सोडून जाऊया निवांत. म्हणजे कसं आहे एक जबाबदारी संपत्या ना. आता बघू आता गेल्यावर हे करतात त्यांनी गेली त्यांच्या वाटेनंतर बरं पडतंय जरा. आमचं गाव कसं जरा आडवण आहे हो. मग इथनं गावतंय नाही गावतंय. त्यामुळे आमच्या गावाला वेळेवरच एसट्या म्हणजे बस सगळ्या म्हणजे वेळेवर आहेत असतात. पण ते भरून येतात ना सारख्या त्या टायमिंगलाच असतात. टायमिंगला. त्यामुळं त्यांना बाबा सोड्या म्हणजे आपली जबाबदारी संपत्या. कसं आहे आपले फॉलोअर्स व्यवस्थित घरला गेले पाहिजे एवढंच एक हे आहे यातनं. आता चला आम्ही सोडून चाललोय घराकडे बघायला. फाट्यावर आलतो सोडून आम्ही दोघं आलो बघा घरी. आणि आमच्या बायका म्हणतात व्यवस्थित एसटीत बसून आला काय एवढी काळजी. विचारायला पाहिजे एवढ्या लांब भेटायला आल्यात आपल्याला. एवढ्या लांबनं पण आल्यात. आणि कसं आहे 4 लेडीजच आहेत. त्यामुळं 4-5 जण लेडीज होत्या. आणि आमच्या घरापासून फाटा 1 किलोमीटर असेल काय. किलोमीटर आहे. मग चालायला लागते. कसं जाणार ना त्या. मुलगी आहे परत 3-4 लेडीज आहेत. त्यामुळं सोडून आलो. एवढ्या लांबनं तुला भेटायला आल्यात काय म्हणशील त्यांच्याबद्दल.
आज नाही आज भारी वाटलं त्यांना. नाही लई लांबून पण आल्या सोडा, कारण आता टाइम झालाय ना, संध्याकाळ झाल्या. आणि ते म्हणजे बस न आल्यात, बसून आल्या, टू व्हीलर नेतात, पण ह्या लेडीजच्या असल्यामुळे बस न बसून आल्यात. आणि काय सांगू, त्यांचं मन तिने आमच्यापाशी खूप मोकळं केलं, बरं वाटलं. आणि कसं आहे, आम्हाला दोन शब्द कोणी जरी गोड बोललं ना, आम्ही जीव काढून देण्यासारखी माणसं आहे. आम्हाला लय वाईट वाटते, म्हणून त्यांना एसटीत बसवून, मला आता सांगितल्याप्रमाणे एसटीत बसवून त्यांना पहिला घरी लावून दिलं. त्यांना आजचा ब्लॉग म्हणजे केक वगैरे घेऊन आले आमच्या मॅडमला, केक आणि साजरा केला इथे. वाढदिवस झाला, वाढदिवस. 2-3 दिवस होऊन तरी पण त्यांनी आणि आत्ता घेऊन त्यांना खूप वेळा ती हिचं नाव काय होतं, नाव विचारलीस की नाही बारकीचं आपल्या? श्रद्धा तर सकाळपासून उठून बसलेली म्हणा. आता ब्लॉग बघत असेल श्रद्धा. पहाटेपासून सगळ्यांनी उठवाल ते, रात्रीपासून झोपताना आणि सगळ्यांनी सांगाल ते उद्या आता लवकर झोपा, उद्या सकाळी लवकर उठायचं. लवकर उठायचं आहे. चांगली आहे ती पण, म्हणजे भेटण्याची खूप आवड होती तिला, आणि हेच आपण मिळवले आहे की नाही, बाकीचं काय नाही. माणुसकी मिळवायचं आहे, जाताना काय घेऊन जायचं नाही आहे. ते सांगलं काय ठेवायचं आहे, फक्त माणुसकी घेऊन जायचं आहे. मग तेच की, बाकीचे कसं आहे, आम्ही पैशासाठी मागायला सांगितलं, पैशासाठी आम्ही शिरलो नाही. आम्हाला पैसा जर बघितला असतो ना, आता तुम्हाला सांगू, इथं असं 2-3 मजली बिल्डिंग राहिली असते. पत्रा आहे, साधं पत्रा आहे त्यांचं. आता ह्यात आमचा जवळजवळ 1.5-2 तास व्हायचे होते. आता शूटचं एवढं डोक्याला ताप आहे. किती शूट मारायचं व्हिडिओ शूट किती मारायचं, पण सगळं काय केलं शूट राहील आमचा लगेच अर्ध शूट झालंय आणि अर्ध शूट राहिलंय. म्हणजे एक व्हिडिओ पुढे झाला, ह्याचा व्हिडिओ राहिलाय, आणि आता ती एडिट करायचं आहे. एडिट करायला 2-3 तास पाहिजेत. आज दिवसभर झोप नाही, आता एडिट आणि करायचं आहे. असू दे, आपले माणसं प्रिय आहेत आपल्याला. माणूस काय एक दिवस व्हिडिओ पडणार नाही आपला, आहे की नाही. चला बाय बाय, लावूया कामाला आता. पोटा पाण्याचं बघायला पाहिजे आता. आणि आता बघायला पाहिजे की आता एखाद्याने व्हिडिओ केलाय, कंटाळा. आता आम्ही काय बसणार, पण बायका आता जेवण आणि करायला पाहिजे. अरे बाबा, आलंच आहे की इकडं आणि भांडी घासायला, हे बघा भांडी, इकडं भांडी घासायला, डांबाच्या इकडं भांडी घासायला. चला अंगावर आले. चला इथनं हॉटेलला नेणार आहे काय म्हणलं. आम्ही भात आमटी करतो, तुम्ही खावा आजच्या दिवस. चला काय तिच्या आलं एवढं, आहे की नाही. बघूया कसं आज नवऱ्याला हा चला भात आमटी खावा. चला टाटा बाय बाय, परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. अशी मजा.